मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे। जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार जिरीबाम येथे आज सकाळी 7 सप्टेंबर ताज्या हिंसाचारात 5 लोकांचा मृत्यू झाला। पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की एका व्यक्तीची झोपलेला असताना गोळी झाडून हत्या करण्यात आली। 2 सशस्त्र विरोधी गटांनी परस्परांवर गोळ्या चालवल्या, यात 4 जणांचा मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंडखोरांनी जिल्हा मुख्यालयापासून 5 किमी अंतरावर एका निर्जन स्थळी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीची घरात घुसून हत्या केली। त्यावेळी तो झोपलेला होता। या हत्येनंतर 7 किलोमीटर दूर डोंगरांमध्ये सशस्त्र गटात जोरदार गोळीबार झाला। यात 4 जणांचा मृत्यू झाला। शांततेचा करार झाल्यानंतर पुन्हा हिंसाचार। या आठवड्याच्या सुरुवातीला जाळपोळीची सुद्धा घटना घडली होती। काही लोकांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच रिकामी असलेलं 3 खोल्यांचं घर जाळलं होतं। 1 ऑगस्टला आसाच्या कछारमध्ये सीआरपीएफच्या देखरेखीखाली एक बैठक झाली। 2 वेगवेगळ्या समुदायाच्या प्रतिनिधींनी सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी जाळपोळ, गोळीबार रोखण्यासाठी करार केला। त्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार झालाय। हिंसाचारात आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू? मागच्या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत इम्फाळ खोयातील मैतेई आणि आसपासच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या कुकी, अन्य समुदायात जातीय हिंसाचार झाला। त्यात आतापर्यंत 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत। तुम्ही चीटिंग केली, देवाने शिक्षा दिली, विनेश फोगाट काँग्रेसमध्ये जाताच ब्रुजभूषण सिंहचा हल्ला। कुस्ती संघटनेचे अध्यक्ष असलेले सिंह ब्रुजभूषण यांनी दावा केला, या कुस्तीपटूंनी कुस्तीच्या बळावर संपूर्ण देशात आपले नाव गाजवले होते। आता काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे नाव पुसले जाणार आहे। कुस्तीपटूंना न्याय देण्याच्या नावाखाली काँग्रेसचे अनेक नेते त्यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते। कुस्तीच्या आखाड्यात लढणारे पैलवान विनेश फोगाट आता राजकीय आखाड्यात उतरत आहे। विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहे। आता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात ते उतरणार आहे। 6 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान विनेश फोगाटने सलग 3 सामने खेळून 50 किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्य पदक निश्चित केले होते। सुवर्णपदकाचा सामना 7 ऑगस्टच्या रात्री होणार होता, पण त्याच दिवशी सकाळी विनेशला अपात्र ठरवण्यात आले। त्यामुळे तिचे पदकही गेले। आता भाजपचे माजी खासदार ब्रुजभूषण सिंह यांनी विनेशवर जोरदार हल्ला केला आहे। तू कुस्ती जिंकून गेली नाहीस, फसवणूक करून गेली होती, ज्युनियर खेळाडूंचा हक्क मारून गेली होती, त्यामुळे देवाने तुला तिथेच शिक्षा केली, असा हल्ला ब्रुजभूषण सिंहने विनेशवर केला। ही पथकथा काँग्रेसची पैलवानांनी सुरू केलेल्या विरोध प्रदर्शनाचा संदर्भ घेत ब्रुजभूषण सिंह म्हणाले, या प्रकरणाची कथा 2 वर्षांपासून सुरू झाली होती। 18 जानेवारीपासून कट कारस्थान सुरू झाले होते। त्यावेळी मी म्हटले होते, हे राजकीय षड्यंत्र आहे, त्यात काँग्रेस सहभागी आहे, त्यात दीपेंद्र हुड्डा, भूपेंद्र हुड्डा यांची महत्त्वाची भूमिका आहे, त्यांनीच या कटाची कथा लिहिली होती। हे खेळाडूंचे आंदोलन नव्हते, हे आता 2 वर्षांनी समोर आले आहे। एएनआयशी बोलताना ब्रुजभूषण सिंह म्हणाला, मी मुलींचा अपराधी नाही, मुलींचा अपराधी कोणी असेल तर तो बजरंग आणि विनेश आहे। त्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टची जबाबदारी भूपेंद्र हुड्डा यांच्यावर आहे। सुमारे 2.5 वर्षे त्यांनी कुस्तीचा उपक्रम जवळजवळ बंद केला। विनेश फोगाटवर टीका करताना ब्रुजभूषण म्हणाले, आशिया स्पर्धेत बजरंग विना ट्रायलने गेली होती। एक खेळाडू एका दिवसात 2 वजनात ट्रायल देऊ शकतो का? काय वजन केल्यानंतर 5 तासापर्यंत कुस्ती थांबवता येते का? एका दिवसात एक खेळाडू 2 कॅटेगरीत ट्रायल दिल्यावर इतरांच्या हक्कावर गदा येणार नाही का?
काय रेल्वेतील रेफरीचा वापर केला गेला नाही? तू कुस्ती जिंकून गेली नव्हती तर चिटिंग करून गेली होती. ज्युनियर खेळाडूंच्या हक्कांचे उल्लंघन करून तू गेली होती. त्यामुळे देवाने तुम्हाला शिक्षा केली आहे. काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे नाव जाणार. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष असलेले सिंह ब्रुजभूषण यांनी दावा केला, या कुस्तीपटूंनी कुस्तीच्या बळावर संपूर्ण देशात आपले नाव गाजवले होते. आता काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे नाव पुसले जाणार आहे. कुस्तीपटूंना न्याय देण्याच्या नावाखाली काँग्रेसचे अनेक नेते त्यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी एकामागून एक अनेक पैलवानांना आपले मोहरे बनवले. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय. नवीन अपडेट जाणून घ्या. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर आणलेली ही योजना प्रचंड यशस्वी झाली आहे. या योजनेला ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र सरकारने आता या योजनेबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुपरडुपर हिट झाली आहे. गावागावातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाखो महिलांना लाभ झाला आहे. सरकारनेही मुक्त हस्ते महिलांना 1500 रुपये दिले आहे. त्यामुळे महिला वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. मात्र आता या योजनेबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारण्याशी संबंधित हा निर्णय आहे. या निर्णयामुळे महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतून सरकारकडून महिलांना 1500 रुपये देण्यात येत आहे. ही योजना यशस्वी व्हावी म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणा कामाला लावल्या होत्या. सरकारने आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्राम सेवक, आपले सरकार केंद्र, मदत कक्ष अशा 11 प्राधिकृत संस्थांकडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जात होते. आता या 11 प्राधिकृत संस्थांकडचे अर्ज भरून घेण्याचे अधिकार रद्द करण्यात आले आहे. यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत आलेलेच अर्ज स्वीकारले जाणार आहे. म्हणजे ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहे त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहे. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा. महिला आणि बालविकास विभागाने शुक्रवारी त्या संदर्भातील एक GR काढला आहे. त्यानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी जुलै आणि ऑगस्टमध्ये सरकारने वेगवेगळे GR काढले होते. त्यानुसार दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद, महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळाचे समूह गट, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्राम सेवक आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसहित 11 प्राधिकृत व्यक्ती आणि संस्थांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याचे अधिकार दिले होते. आता या सर्वांचे अधिकार रद्द करण्यात आले आहे. केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज भरून घेतले जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिला आता 30 सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज भरू शकणार आहेत. 2.5 कोटी महिलांना लाभ देणार. लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित 3,000 रुपयांची रक्कम डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेत 2.5 कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नवी मुंबई येथे अर्ज भरताना केलेल्या गैरप्रकारासाठी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस.
अमेरिकेतील हिंदूंचा आश्चर्यकारक निर्णय दिले असे कारण. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहे. त्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहे. डेमोक्रेटिक पक्षाकडून भारतीय वंशाचा कमला हॅरिस मैदानात उतरल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षाच्या स्पर्धेत आले आहेत. या निवडणुकीस 2 महिने बाकी असले तरी प्रचार जोरात सुरू आहे. हिंदू फॉर अमेरिका फर्स्ट ही अमेरिकेतील हिंदूंची संघटना आहे. या संघटनेने कोणाला पाठिंबा द्यावा हा निर्णय घेतला आहे. संघटनेने भारतीय वंशाचा कमला हॅरिसला नव्हे तर डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंधांवर विपरीत परिणाम. हिंदू फॉर अमेरिका फर्स्टचे अध्यक्ष आणि संस्थापक उत्सव संदुजा यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर करताना सांगितले की कमला हॅरिस विजयी झाल्या तर भारत आणि अमेरिकेतील संबंधांवर विपरीत परिणाम होईल. कमला हॅरिस काही उदारमतवादी लोकांना घेऊन पुढे जातील. ती लोक आशिया आणि अमेरिकेतील मतदारांवर परिणाम करणारे असतील. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना रोखण्यासाठी काहीही केले नाही. त्या स्थलांतरित लोकांमुळे अमेरिकेत ड्रग्ज तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याचा परिणाम अल्पसंख्याक समुदाय आणि आशियाई अमेरिकी व्यावसायिकांवर झाला आहे. ट्रम्प कायम भारताचे समर्थक. इमिग्रेशन प्रणाली अधिक गुणवत्तेवर आधारित बनवण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांची सांडुजा यांनी प्रशंसा केली. भारतासोबत संरक्षण आणि तंत्रज्ञान सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून झालेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ट्रम्प हे भारताचे मोठे समर्थक आहेत. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले नाते आहे. ते आल्यास भारत सोबत अनेक संरक्षण करार करू शकतात. चीनपेक्षा भारताला त्यांचे प्राधान्य राहणार आहे हा फरक समजवून सांगितला. संदुजा यांनी सांगितले की कमला हॅरिस यांनी भारत सरकार आणि भारतीयांबद्दल अनेक वेळा अवमानकारक टीका केली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी भारतातील अंतर्गत प्रश्नात कधीच हस्तक्षेप केला नाही. हिंदू फॉर अमेरिका फर्स्ट ही संस्था जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन, अॅरिझोना आणि नेवाडा यांसारख्या राज्यांतील हिंदूंमध्ये कमला हॅरिसच्या विरोधात मोहीम राबवत असल्याचे संदुजा यांनी सांगितले. हिंदू फॉर अमेरिका फर्स्टचे अध्यक्ष आणि संस्थापक उत्सव संदुजा यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर करताना सांगितले की कमला हॅरिस विजयी झाल्या तर भारत आणि अमेरिकेतील संबंधांवर विपरीत परिणाम होईल. कमला हॅरिस काही उदारमतवादी लोकांना घेऊन पुढे जातील. खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम. खंडणीचा अर्थ समजावताना भाजपाला सुनावलं. जयंत पाटील. दुसऱ्यांदा सुरत लुटली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सुरतेच्या जनतेला उद्देशून पत्र लिहिलं. प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी बिनबोभाट पावती केली तर तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती उरणार नाही. शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिलं. हे भाजपवाले काय सांगतात? यांना इतिहास माहित नाही. महाराष्ट्राचा महासंकल्प या मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना काल जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमध्ये खंडणी वसूल केली असं विधान केलं. त्यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेतला आहे. जयंत पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे. जयंत पाटील यांनी आज त्यावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं. जयंत पाटील खंडणी या आपल्या शब्दावर ठाम आहेत. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना इतिहासातील काही दाखले दिले. खंडणी हा शब्द कसा योग्य आहे ते त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. भाजपाला इतिहास माहित नाही. यापूर्वी अनेकदा मी त्याच वर्णन करताना कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चरित्र लेखमालेत उल्लेख केला आहे. दुसऱ्यांदा सुरत लुटली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सुरतेच्या जनतेला उद्देशून पत्र लिहिलं.
प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी बिनबोभाट पावती केली तर तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती उरणार नाही. शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिले. हे भाजपवाले काय सांगतात? यांना इतिहास माहित नाही असं जयंत पाटील म्हणाले. औरंगजेबाकडून प्रति हल्ला झाला असता छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरज काबीज केली, हातात ठेवली असं झालं नाही. महाराज तिथे गेले, हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणची सगळी लूट एकत्र करून परत आणली. 4-5 दिवस फार कमी काळ तिथे होते, कारण औरंगजेबात सैन्य तिथे येऊन प्रति हल्ला झाला असता. या सगळ्याचा विचार करून तिथे गेले, आपलं इसपती साध्य केलं, परत आले. मला वाटतं भाजपाचा इतिहास कच्चा आहे. त्यांनी जुने लेख कांदब्या वाचव्यात असं जयंत पाटील म्हणाले. खंडाची पुढे खंडणी झाली. पूर्वी खंडणी या शब्दाला पर्याप्त शब्द काय होता हे सांगितलं तर बर होईल. आधी खंड म्हणायचे, तुम्ही तुमच्या उत्पन्नातला खंड आम्हाला द्या, आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही. खंडाची पुढे खंडणी झाली. आता गुन्हेगार मागतात ती खंडणी वेगळी. खंड किंवा खंडणी मागणं म्हणजे तिथे जाऊन सामर्थ्य दाखवणं, युद्ध लढणं ही माझी क्षमता आहे. मी इथे येऊ नये असं वाटत असेल तर तो खंड आम्हाला द्या, अशी ती व्यवस्था पूर्वी होती असं जयंत पाटील म्हणाले. शब्दच्छल करण्याचा प्रयत्न हास्यास्पद. भाजपाला काही चान्स मिळत नाहीये. त्यांच्या सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण झाली. आता कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझ्या विधानावरून शब्दच्छल करण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे असं जयंत पाटील म्हणाले. महिलेने या प्रकारे हात लावताच अस्वस्थ झाला अक्षय कुमार. व्हिडिओ व्हायरल, लोकांचा चढला पारा. थेट म्हणाले, बाईला. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अक्षय कुमारच्या पत्नीकडून काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नन्सीबद्दल थेट मोठा खुलासा करण्यात आला होता. यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमार याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अक्षय कुमारचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेव असा अभिनेता आहे ज्याचे एका वर्षाला 4 चित्रपट रिलीज होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना अक्षय दिसतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये. अक्षयच्या चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहे. अक्षय कुमार हा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो. अक्षय कुमार याचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार जबरदस्त अशा लुकमध्ये दिसतोय. मात्र या व्हिडिओमध्ये पुढे असे काही घडले की अक्षय कुमार हा रागात आपल्या गाडीमध्ये जाऊन बसताना दिसतोय. अक्षयचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसतोय. त्याचे झाले असे की अक्षय कुमार हा बाहेर पडत असताना चाहत्यांनी त्याचा भोवती मोठा गोंधळ फोटोसाठी केला. विशेष म्हणजे यावेळी अक्षय कुमार देखील आपल्या चाहत्यांसोबत सेल्फीसाठी पोज देताना दिसला. मात्र यावेळी एक महिला तिथे अक्षयसोबत फोटो काढण्यासाठी पोहोचली. त्या महिलेचे वागणे पाहून अक्षयही हैराण होताना दिसला. अक्षय कुमार याच्या छातीवर अगोदर त्या महिलेने हात ठेवला. त्यानंतर तिने चक्क अक्षय कुमार याच्या पोटावर हात ठेवून फोटो काढला. महिलेचे हे वागणे अक्षय कुमार याला अजिबातच आवडलेले नसल्याचे दिसले. मात्र त्यावेळी तो काहीच बोलला नाही. अक्षय कुमार याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलून गेले. अक्षय रागाने बघताना दिसला. पुढे काहीही न बोलता आणि फोटोसाठी थांबता थेट आपल्या गाडीमध्ये जाऊन बसला. आता अक्षयचा हाच व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
अक्षयच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहे। एकाने लिहिले की या बाईला असे करण्याची काही गरज होती का? दुसऱ्याने लिहिले की मूर्खपणा आहे त्या महिलेचा। तिसऱ्याने लिहिले की अक्षयला या महिलेचे वागणे अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहे। लोक व्हिडिओवर कमेंट करून त्या महिलेला सत्य खडे बोल सुनावताना दिसत आहेत। सुरतेमधून महाराजांनी खंडणी वसूलण्याच्या जयंत पाटील यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पत्रकारांनी विचारलं, सद्बुद्धी कोणाला द्यावी अशी प्रार्थना केली। त्यावर फडणवीस म्हणाले की बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज आहे। मी त्यांची नाव घेणार नाही। सर्वांना सद्बुद्धी द्यावी अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली। श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा आत्ताच मी घरामध्ये केलीय। गणेश पर्व हे आपल्या महाराष्ट्राच नव्हे तर आता संपूर्ण देशाच पर्व झालंय। या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। श्री गणेशाने सर्वाचे दुःख हरावे, विघ्न दूर करावी, सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य मिळावे। आपल्या महाराष्ट्राला, देशाला स्थैर्य मिळावं, भरभराट व्हावी, प्रगतीचा वेग वाढावा अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना केलीये। मला विश्वास आहे की अतिशय उत्साहाने हे पर्व गणेशोत्सव देशात, महाराष्ट्रात साजरा होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंबंधी विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं। नेहमीच मोठ्या प्रमाणात थ्रेट असतात, पोलीस सावध आहेत। पोलिसांना सगळ्या सूचना दिल्या आहेत। नागरिकांनी सुद्धा सजग राहिले पाहिजे। गर्दीच्या ठिकाणी डोळे उघडे ठेवले तर नागरिकही पोलिसांना मदत करू शकतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। बाप्पाला हे माहीत आहेत की निवडणुका आहेत, गणपती बाप्पाकडे काय मागितलं? या प्रश्नावर ते म्हणाले की बाप्पाला हे माहीत आहेत की महाराष्ट्रात कोण प्रगती करू शकतं। बाप्पाला मानणाऱ्या महाराष्ट्राच्या नागरिकांनी हे बघितले। बाप्पाचा आशीर्वाद मिळालाय। बाप्पाकडे मागावं लागत नाही, ते सर्व देतात। पत्रकारांनी विचारलं, सद्बुद्धी कोणाला द्यावी अशी प्रार्थना केली। त्यावर फडणवीस म्हणाले की बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज आहे। मी त्यांची नाव घेणार नाही। सर्वांना सद्बुद्धी द्यावी अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली। हे मी खपवून घेणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती असं तुम्ही म्हणालात। जयंत पाटील म्हणतात की खंडणी वसूल केली। देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलं, ज्यांच्या सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना सर्व ठिकाणी खंडणी दिसते। मला एक गोष्टीत समाधान आहे की ह्या अर्थाने इतिहासाचे अभ्यासक आहे शिवरत्न शेट्टे, सदानंद मोरे यांना सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केलीय। माझा एवढंच म्हणणं आहे की माझा राजा लुटारू नव्हता। माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही। शेवटी इंग्रजांच्या इतिहासकाराने हे लिहिले। पुस्तकातून चुकीचा इतिहास शिकवला जातोय, तो इतिहास बदलणार का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही। त्यांनी लूट केली नाही, सर्वसामान्यांना त्रास दिलेला नाही। जर इतिहासात चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजे, कारण शेवटी इंग्रजांच्या इतिहासकाराने हे लिहिले। त्याने हे सर्व वर्णन केले। इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतून महाराजांना पाहण्याऐवजी आपल्या इतिहासकारांनी सोबत यावं। जिथे कुठे चुकीच असेल ते सुधारलं पाहिजे। स्टार बॉलर उर्वरित वर्षभरासाठी आऊट, टीमला मोठा झटका। स्टार बॉलरला दुखापतीमुळे 2024 या वर्षातील उर्वरित दिवसांमध्ये क्रिकेट खेळता येणार नाही। त्यामुळे टीमला मोठा झटका लागला आहे। क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे।
इंग्लंड क्रिकेट टीमचा स्टार बॉलर मार्क वूड हा 2024 या वर्षातील उर्वरित महिन्यातही क्रिकेट खेळू शकणार नाही। मार्क वूडला दुखापतीमुळे हा फटका बसला आहे। मार्क वूड बाहेर झाल्याने इंग्लंडलाही हा मोठा झटका आहे। इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे। मार्क वूड याला या मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे वूडला मालिकेतून बाहेर पडावं लागलं। त्यानंतर आता वूडला 2024 या वर्षातील उर्वरित महिन्यातही क्रिकेटला मुकावं लागलं आहे। इंग्लंड क्रिकेट टीमने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे। मार्क वूडला दुखापत महागात पडली। मार्क वूडला यामुळे आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड दौऱ्याला मुकावं लागलं आहे। इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे। इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार वूडला विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत कोप्याला त्रास जाणवत होता। त्यानंतर वूडला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मांडीला दुखापत झाली। त्यानंतर स्कॅनिंग करण्यात आलं। स्कॅनिंगमधून दोन्ही दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं। वूडच्या दुखापतीमुळे इंग्लंडला झटका लागलाय। मार्क वूडवर वैद्यकीय पथक बारीक लक्ष ठेवून आहे। तसेच वूड दुखापतीतून बरा होण्यासाठी शक्य ते उपचार घेतोय, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली। तर दुसऱ्या बाजूला वूडने त्याच्या दुखापतीबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। रुटीन चेकअप दरम्यान या दुखापतीचा उलगडा झाला। मला दुखापत असल्याचं समजल्यानंतर मी हैराण आहे, असं वूडने म्हटलं। वूडची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दरम्यान 34 वर्षीय मार्क वूड याने इंग्लंडचं 36 कसोटी, 66 एकदिवसीय आणि 34 T20I सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे। वूडने कसोटीत 119, वनडेमध्ये 77 आणि T20I क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत। तसेच वूडने टेस्टमध्ये 807, वनडेत 43 आणि T20I क्रिकेटमध्ये 5 धावा केल्या आहेत। फक्त 2 दिवसात गोलंदाज होण्याया मानव सुथारची जबरदस्त कामगिरी, 7 निर्धाव षटकं आणि 7 विकेट। देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेकडे साया क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे, कारण या स्पर्धेतून भविष्यातील खेळाडूंची निवड होणार आहे। त्यामुळे प्रत्येक खेळाडूची कामगिरी पाहिली जात आहे। यात इंडिया सी संघाकडून खेळणाऱ्या लेफ्ट आर्म स्पिनर मानव सुथारने कमाल केली। वडिलांची इच्छा फलंदाज बनवण्याची होती, पण 2 दिवसात गोलंदाज होणं निश्चित झालं। दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू असून दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फेल झाले आहे। दुसरीकडे ज्या खेळाडूंना कोणी ओळखत नाही अशा खेळाडूंनी बाजी मारली आहे। त्यामुळे टीम इंडियाचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं दिसत आहे। फिरकीपटू मानव सुथार इंडिया सी संघाकडून मैदानात उतरला आहे। त्याच्या फिरकीच्या जादूपुढे इंडिया डी संघाची दाणादाण उडाली आहे। इंडिया डी संघाने इंडिया सी संघाविरुद्ध दुसऱ्या डावात 236 धावा केल्या। डी संघाचा निम्म्यातून अधिक संघ एकट्या मानव सुथारने तंबूत पाठवला। मानव सुथारने 19.1 षटकं टाकली आणि 49 धावा देत 7 गडी बाद केले। यात त्याने 7 षटकं निर्धाव टाकली। हे विशेष। खरं तर मानव सुथारच्या वडिलांची इच्छा त्याला फलंदाज करण्याची होती, पण मानव सुथारच्या नशिबात गोलंदाज होणंच लिहिलं होतं। आता तसंच होताना दिसत आहे। दुलीप ट्रॉफीसह देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची आकडेवारी असंच सांगत आहे। मानव सुथारने क्रिकेट धडे राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील क्रिकेट कोचिंग क्लबमध्ये गिरवले। मानवच्या वडिलांनी मुलाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी या अकादमीत प्रवेश मिळवून दिला होता। प्रशिक्षक धीरज शर्मा यांना सांगितलं की मुलाला स्फोटक फलंदाज बनवायचं आहे, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। धीरज शर्मा यांनी 2 दिवस मानव सुथारचा खेळ पाहिला आणि त्यानंतर त्यांना कळलं की मानव फलंदाजीसाठी नाही तर गोलंदाजीसाठी बनला आहे। मानवच्या प्रशिक्षकांनी त्या दृष्टीने त्याची पायाभरणी करण्यास सुरुवात केली।
आता त्यांना त्यात यश मिळताना दिसत आहे. वयाच्या 22व्या वर्षी मानव सुथारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये यश मिळवलं आहे. मानव सुथारने आतापर्यंत 14 प्रथम श्रेणी सामन्यात 65 गडी बाद केले आहेत. मानव सुथारने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एकूण 8 गडी बाद केले. पहिल्या डावात 1 गडी बाद केला होता, पण दुसऱ्या डावात त्याच्या गोलंदाजीचा कहर दिसला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे संघाला विजय मिळवता आला. सुथारने श्रीकर भरतला दोन्ही डावात बाद केले. याशिवाय देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, अक्षर पटेल यासारख्या दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. मानव सुथारची गोलंदाजी पाहता त्याला लवकरच कसोटी संघात स्थान मिळू शकतं. सध्या IPLमध्ये गुजरात टायटन्स संघात आहे, पण एक सामना खेळला आहे. त्यामुळे त्याला रिलीज केलं तर त्याच्यासाठी मोठी बोली लागेल यात शंका नाही. बांगलादेश हिंसाचारानंतर गेल्या 30 दिवसात काय बदलले आणि ने अचानक सीमेवर बैठक का बोलावली? सत्तापालटानंतर 1 महिना उलटूनही सीमेवर तणाव आहे. अनेक बांगलादेशी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात आहे. या संदर्भात सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात बैठक झाली. बांगलादेशात गेल्या महिन्यात 5 ऑगस्ट रोजी राजकीय सत्तापालट झाला होता. शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले. आता मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आहे. सत्तापालटानंतर 1 महिना उलटूनही सीमेवर तणाव आहे. अनेक बांगलादेशी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. या संदर्भात 5 सप्टेंबर रोजी सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात बैठक झाली. सीमेवर दक्षता वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. या बैठकीत BSFच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व DIG मनोज कुमार बर्नवाल यांनी केले, तर मोहम्मद सैफुल इस्लाम चौधरी यांनी BGBच्या प्रतिनिधींचे नेतृत्व केले. बैठकीत सीमा व्यवस्थापन आराखडा आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दोन्ही कमांडर्सनी सुरक्षित आणि शांततापूर्ण सीमा वातावरणाला प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता व्यक्त केली. एका महिन्यात बांगलादेशात बरेच काही बदलले. गेल्या अनेक महिन्यांपासून आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार पडले. बंडखोरीमुळे त्याला ढाका सोडून पळून जावे लागले. सध्या शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशात गेल्या एका महिन्यात बरेच काही बदलले आहे. शेख हसीना गेल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर 33 गुन्हे दाखल आहेत. अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. तेथे हिंदूंनाही सातत्याने लक्ष्य केले जात आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारतासोबत झालेल्या करारांवरही नव्या सरकारने प्रश्न उपस्थित केले आहेत. जर हे सर्व करार बांगलादेशसाठी अनुकूल नसतील तर त्यांचा पुनर्विचार केला जाऊ शकतो, असे नवीन सरकारचे म्हणणे आहे. तिस्ता नदीबाबतही वाद वाढत आहेत. बांगलादेशातील हिंदू समाजाचे लोक भारतात येण्याची विनंती करत आहेत. बांगलादेश अफगाणिस्तान बनेल असे नाही. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी हिंदूंवरील हल्ल्यांच्या बातम्यांदरम्यान निर्माण झालेल्या प्रश्नांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे केवळ निमित्त असल्याचे ते म्हणाले. असे हल्ले मोठे करून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या नव्या सरकारची तुलना अफगाणिस्तानशीही केली जात आहे. बांगलादेश लवकरच अफगाणिस्तान होणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. मोहम्मद युनूस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत बांगलादेशला कोणत्याही किमतीत अफगाणिस्तान बनू दिले जाणार नाही, असे सांगितले. भारतालाही आपला दृष्टिकोन बदलावा लागेल, असे ते म्हणाले. युनूस यांच्या मते
भारताला वाटते की शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाव्यतिरिक्त बांगलादेशातील इतर पक्ष इस्लामिक आहे. भारताला ही वृत्ती बदलावी लागेल, असे युनुस म्हणाले. दुसऱ्या पक्षाच्या सरकारमध्ये बांगलादेश अफगाणिस्तान बनेल असे नाही. शेख हसीना यांनी राजकीय वक्तव्य करू नये. मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबतही एक वक्तव्य जारी केले आहे. लवकरच प्रत्यार्पणाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत शेख हसीना यांनी भारतातच राहून वक्तव्य करणे टाळावे, असेही ते म्हणाले. अशा परिस्थितीत त्यांनी राजकीय वक्तव्य करू नये. ती अशीच विधाने करत राहिल्यास भारत आणि बांगलादेशात समस्या निर्माण होऊ शकतात. वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी लोको पायलट भिडले, रेल्वे स्टेशनवर जोरदार राडा. पहा व्हिडिओ. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याच्या कारणावरून लोको पायलट भिडल्याचे चित्र पाहायला मिळालं. मारामारी, धक्काबुक्की देखील झाल्याचं व्हिडिओत दिसून येतं. जयपूर, राजस्थानातील उदयपूर आग्रा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होताच रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यावरून लोको पायलट आक्रमक झाले. यामुळे मारामारी, धक्काबुक्की असे प्रकार घडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओनुसार गंगापूर रेल्वे स्टेशनवर काही लोक मारहाण करत असताना दिसून येतात. ते लोक प्रवासी नसून लोको पायलट आहे. हे लोको पायलट वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी एकमेकांसोबत भांडत असल्याचे चित्र आहे. जीआरपी उपस्थित असताना त्यांच्यासमोर लोको पायलट वाद घालत असताना पाहायला मिळतात. लोको पायलट आक्रमक असल्यानं त्यांना जीआरपीचे जवान देखील रोखू शकले नाहीत हे पाहायला मिळतं. ट्रेनमध्ये काम करण्यासंदर्भातील 2 मंडळांचा वाद आता रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचला असल्याची माहिती आहे. मात्र या संदर्भात निर्णय झाला नाही. एबीपी माझा या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही. मिळालेल्या माहितीनुसार उदयपूर ते आग्रा येथे 2 सप्टेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे. तेव्हापासून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमध्ये यासंदर्भात वाद दिसत आहे. शुक्रवारी वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यावरून कोटा मंडळ आणि आग्रा रेल्वे मंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. या वाद वाढताच काही जणांनी कर्मचाऱ्यांची कपडे फाडली तर काही लोको पायलट्सनी वंदे भारत एक्सप्रेसचं नुकसान केलं. उदयपूरहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन उत्तर पश्चिम रेल्वे अजमेर मंडल येथून सुटते. त्यानंतर ती पश्चिम मध्य रेल्वे कोटा मंडलमधून जाते. ती उत्तर मध्य रेल्वे मंडळ आग्रा येथे पोहोचते. 2 सप्टेंबर रोजी जेव्हा कोटा येथून गंगापूर येथे पोहोचली तेव्हा रेल्वे मंडळाचे लोको पायलट ट्रेनला आग्रा येथे नेण्याची इच्छा होती. त्याला गंगापूर सिटीच्या लोको पायलटनं विरोध केला. यानंतर दोन्ही मंडळाच्या लोको पायलटमध्ये वाद झाला होता. रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनुसार जेव्हा कोणती नवी ट्रेन सुरू होते तेव्हा त्यात वर्किंग मिळाल्यास प्रमोशन मिळतं आणि नव्या भरतीमध्ये संधी मिळते. दोन्ही मंडळामध्ये वंदे भारत एक्सप्रेस कोण चालवणार यावरून सुरू असलेल्या वादाचा भडका उडाल्याचे या व्हिडिओच्या निमित्तानं समोर आलं आहे. स्वतः आयुष्य संपवलेल्या किंवा अपघातात जीव गेलेल्या अतृप्तांचा आत्मा खरंच भटकतो का? पण ज्यांचा अकाली मृत्यू होतो त्यांचं काय? त्यांचा आत्मा भटकतो की त्यांना मुक्ती मिळते? याबाबत गरुड पुराणात मृत्यूची अनेक रहस्य सांगण्यात आली आहे, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. असं म्हणतात की अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला दुःखाचा सामना करावा लागतो. अपघात, आत्महत्या, आगीत जाळणे, विषप्राशन करणे, फासावर लटकणे, सर्पदंश किंवा उपासमारीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींना अकाली मृत्यू म्हणतात. गरुड पुराणांनुसार जर एखाद्या स्त्रीचा अकाल मृत्यू झाला तर तिचा आत्मा भटकत राहतो. जर एखादी तरुणी किंवा गर्भवती महिलेचा अकाली मृत्यू झाला तर ती पिशाचाच्या पोटी जन्म घेते. तसेच गरुड पुराणांमध्ये सांगण्यात आलं आहे की
जर एखाद्या कुमारिकेचा अकाली मृत्यू झाला तर तिचाही आत्मा भटकतो. 6:9 अकाली मृत्यूनंतर जीवात्म्याचं आयुष्य तो पूर्ण जगत नाही, तो आपल्या आयुष्याच्या अर्ध्यातच मृत्यू पावतो. त्यामुळे त्याचा आत्मा भटकत राहतो. पुराणांमध्ये सांगितल्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्ममृत्यूच चक्र ठरलेलं आहे. जर वेळेपूर्वीच तिचा अकाली मृत्यू झाला तर ते चक्र बाधित होतं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही. त्यांचा आत्मा भटकतो. ज्यावेळी त्यांच्या आयुष्याचं चक्र पूर्ण होतं त्यानंतरच ते दुसरा जन्म घेतात. स्त्रियांवर अत्याचार करणारे, त्यांचे शोषण करणारे, खोट बोलणारे किंवा कुकर्म करणाऱ्यांचा अकाली मृत्यू होतो असं देखील गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे. जो जन्माला येतो तो कधीतरी जाणारच असं थोरा मोठ्यांच्या तोंडून नेहमीच ऐकतो. म्हणजेच जो या पृथ्वीवर जन्म घेतो त्याचा मृत्यू होणं अट आहे. अजितदादांकडून मवियाच्या काळातही निधी वाटपात दुजाभाव, काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट. अजित पवार 5 वर्ष निधी वाटपात भेदभाव झाला. काही आमदारांना प्रचंड निधी तर काहींना निधीच नाही. 5 वर्षे भेदभाव करण्याचे काम अर्थ विभागाकडून झालं असल्याचं काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे. संगमनेर महाविकास आघाडी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील अजित पवार निधी देताना दुजाभाव करत होते असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर शहरातील आपल्या निवासस्थानी बाळासाहेब थोरात यांनी गणरायाचं पूजन केलं. बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात, मुलगी जयश्री व जावई आणि नात गणरायाच्या पूजन सोहळ्यात सहभागी झाले होते. गणरायाचे विधिवत पूजन केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर महायुती गव्हर्नमेंट जोरदार हल्ला चढवला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. बाळासाहेब थोरात म्हणाले की 5 वर्ष निधी वाटपात भेदभाव झाला. काही आमदारांना प्रचंड निधी तर काहींना निधीच नाही. 5 वर्षे भेदभाव करण्याचे काम अर्थ विभागाकडून झालं आहे. 5 वर्षे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही देखील तक्रार केली होती असा गौप्यस्फोट अजितदादांच्या निधी वाटपावर बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राजकारण, घर फोडण्याचे काम काही जण करत आहे. घरात फूट पडणे समाजाला आवडत नाही. मी चूक केली, तुम्ही ती करू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जिप अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या कथित संभाव्य बंडावर भाष्य केले होते. याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की या 5 वर्षाच्या राजकारणाची इतिहासात दुर्दैवी म्हणून नोंद होईल. राजकारणाचा स्तर घसरला आहे. 5 वर्षात कुटुंबात वाद निर्माण झाले आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. मी 8 पंचवार्षिक पाहिल्या, पण ही पंचवार्षिक खूपच वाईट आहे. सत्तेसाठी आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला क्षमा करणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. देवेंद्र फडणवीस अडचणीत आले ही वस्तुस्थिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक चक्रव्यूह करून माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असला तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूहात कसं शिरायचं हे मला माहीत आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहीत आहे असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची आजची स्थिती कुणी दुसऱ्याने केली नाही. त्यांच्याच पक्षाने त्यांची ही अवस्था केली आहे. ज्यांना चक्की पिसिंग म्हणाले त्यांनाच सोबत घेण्याची जबाबदारी फडणवीसांवर टाकली. देवेंद्र फडणवीस अडचणीत आले ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी स्वतःला अभिमन्यूची उपमा दिली. चक्रव्यूहातून बाहेर पडताना या अभिमन्यूची अवस्था काय होणार हे माहीत नाही.
ही अवस्था विरोधकांनी नाही तर त्यांच्याच पक्षाने केली असल्याचे टीका त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. नितीन गडकरींच्या घरी 5 नातवंडांचा पंचरत्न बाप्पाचे आगमन, आजोबा आजींची प्रमुख उपस्थिती, गणेशोत्सवाचे संस्कार कुटुंबातील लहानग्यांना घडावेत, सार्वजनिक गणेशोत्सवाचा छोटा अनुभव त्यांना घरीच मिळावा, यासाठी मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबियांनी अनोखे प्रयत्न केल्याचे बघायला आज मिळाले आहे. गणेशोत्सवाचे गणेशोत्सव 2024 संस्कार कुटुंबातील लहानग्यांना घडावे, सार्वजनिक गणेशोत्सवाचा छोटा अनुभव त्यांना घरीच मिळावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नितीन गडकरी यांच्या कुटुंबियांनी अनोखे प्रयत्न केल्याचे बघायला आज मिळाले आहे. चिमुकल्यांच्या आग्रहानंतर आजोबा नितीन गडकरी यांनी घरी लहानग्यांच्या पंचरत्न बाप्पांची वेगळी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांच्या घरी गणरायाचे आगमन होते. दरम्यान गणेशोत्सवाचे संस्कार नकळतच घरच्या चिमुकल्यांवर घडत जातात. मात्र सार्वजनिक गणपती कसा बसवावा, त्यासाठी काय काय करावे, वर्गणी कशी गोळा करावी, इतर व्यवस्था कशा कराव्यात याचे संस्कारही चिमुकल्यांना घडणे आवश्यक असतात. त्याचा अनुभवही चिमुकल्यांना मिळणं आवश्यक असतं आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबियांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. 5 चिमुकल्या भावंडांनी एकत्रित येऊन पंचरत्न गणपतीची स्थापना. गडकरी कुटुंबात घरगुती गणपतीची स्थापना अनेक वर्षांपासून होत आहे. यंदाही ती स्थापना झाली आहे. मात्र नितीन गडकरींच्या घरी 5 चिमुकल्या भावंडांनी एकत्रित येऊन पंचरत्न गणपतीची स्थापना केली आहे. घरच्या वरच्या मजल्यावर एका मोकळ्या खोलीत चिमुकल्यांचे पंचरत्न गणपती विराजमान झाले आहे. 5ही भावंडांनी एकत्रित येत त्यासाठी वर्गणी गोळा केली, बाजारात जाऊन मूर्ती पसंत केली, आवश्यक साफसफाई करत सजावटी केली आणि आज चिमुकल्यांचे बाप्पा विराजमान झाले आहे. विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या या गणेशोत्सवात त्यांचे आजोबा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे असणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या घरी नातवंडांनी वरच्या मजल्यावर स्थापित केलेल्या बाप्पांच्या आरतीत सहभागी झाले आणि दर्शन घेतले. गणेश हे आपल्या विद्येचे दैवत आहे. आपले ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपली मोठी शक्ती आहे. येणाऱ्या काळात आपण विश्वगुरू बनणार आहोत. तिसरी जगातील आर्थिक व्यवस्था बनणार आहोत. या सर्वांचा संबंध ज्ञानाशी आहे. त्याकरता भगवान गणेशजी आपल्याला आशीर्वाद देतील. सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होवो आणि सुख, समृद्धी आणि संपन्नता मिळो, हीच गणराया चरणी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. गडकरींच्या नातवंडांनी साकारला इस्रोचा देखावा. इस्रोचे जसे स्टेशन आहे तसाच स्टेशनचा देखावा नातवंडांनी बनवला. त्याच्याकरता बाजारातून सामान आणलं. त्यांना विज्ञानाबद्दलची जिज्ञासा आहे. त्याला मी समर्थन दिले. एवढ्या लहान वयात त्यांनी एक कल्पना राबवली हे कौतुकास्पद आहे. आम्हाला तर त्यांच्या वयात हे सुचतही नव्हते, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं, एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण, म्हणाले महायुतीचा अनुभव. एकनाथ खडसे यांनी राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मवियाचं सरकार यावं असं म्हटलं आहे. महायुतीचा अनुभव चांगला वाटत नव्हता असंही ते म्हणाले. जळगाव आमदार एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटत असल्याचं म्हटलं. मागच्या काही दिवसांतील, काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाही. महायुती सरकार आल्याच्या पासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुद्धीने ईडी, सीबीआय सारख्या कारवाया करत आहे. उत्ते काढण्याचं काम करत असल्याने जनतेची कामं होत नाही. लाडकी बहीण योजनेला 46,000 कोटी द्या आणि त्यासोबतच 46,000 कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्या, म्हणजे त्यातून स्थायी मालमत्ता निर्माण होईल.
त्यामुळे हे सरकार जावे आणि महाविकास आघाडी सरकार यावे असं आपल्याला वारंवार वाटत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजना सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणली असल्याचं जनतेलाही कळते. ही योजना आणायची होती तर 5 वर्ष पूर्वीच आणायला पाहिजे होती असं एकनाथ खडसे म्हणाले. या योजनेला आपला विरोध नाही, मात्र इकडे केलेला खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे. एवढाच खर्च जर धरणे उभारणी रस्ते निर्मितीसाठी केला गेला तर त्यातून रोजगारही निर्माण होऊ शकणार आहे. त्यासाठी ही प्रयत्न करायला हवं असं एकनाथ खडसे म्हणाले. अर्थ खात्याची पाठराखण. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याच्या कारभाराबद्दल टीका केली होती. अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही. 10 वेळा आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, मात्र मी आणि आमच्या लोकांनी पिच्छा सोडला नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आपणही अर्थमंत्री राहिलो आहे. अर्थ खात्याचे काम करताना प्राधान्यक्रम ठरवून निधी द्यावा लागत असतो. त्याला विलंब होऊ शकतो. असे करणे गरजेचे असते, नाही तर राज्याची तिजोरी एकाच दिवसात खाली होऊ शकते असं एकनाथ खडसे म्हणाले. अजित पवार यांच्या अर्थ खात्याची पाठराखण एकनाथ खडसे यांनी केली असल्यास पाहायला मिळत आहे. अर्थ खात्यावर काल मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करताना नालायक असा उल्लेख केला होता. मात्र आपणही अर्थमंत्री राहिलो आहोत, त्यामुळे प्रत्येकाला वाटत असले तरी अर्थ खात्याला खर्च करताना विचार करून काम करावे लागत असते असं एकनाथ खडसे म्हणाले. कोणीही आले आणि पैसे मागितले आणि ते जर दिले गेले तर राज्याची तिजोरी खाली व्हायला वेळ लागणार नाही असं सांगत एकनाथ खडसे यांनी अजित दादा यांच्या अर्थ खात्याची एक प्रकारे पाठराखण केल्याचं दिसून येत आहे. धक्कादायक. ऑलिम्पिक खेळाडूला प्रियकराने पेट्रोल टाकून जिवंत जाळले. उपचारादरम्यान रेबेकाचा मृत्यू. पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 स्पर्धा नुकतीच पार पडली. मात्र यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युगांडाची ॲथलीट रेबेका चेप्टेगीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेबेकाच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या अंगावर पेट्रोल टाकत जाळल्याचा प्रयत्न केला. यामुळे रेबेका चेप्टेगीचे शरीर 75% भाजले गेले. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता रेबेका चेप्टेगीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रेबेका चेप्टेगी नुकतीच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. युगांडाच्या ऑलिम्पिक समितीने याबाबत माहिती दिली आहे. रेबेकाच्या आधीही महिला खेळाडूंची हत्या झाली होती. केनियामध्ये ऑक्टोबर 2021 पासून 3 महिला खेळाडूंची हत्या करण्यात आली आहे. जमिनीवरून सुरू होता वाद. रेबेकाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भाग घेतला होता. रेबेका या स्पर्धेत 44व्या क्रमांकावर होती. रेबेकाची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव डिक्सन नदीमा असे आहे. आगीमुळे तोही भाजल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार रेबेका आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये एका जमिनीवरून वाद सुरू होता. मात्र अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. रेबेकाला गंभीर अवस्थेत केनियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान आज D5 तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेबेकाच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी रेबेकाच्या वडिलांनी केली आहे. रेबेकाच्या मृत्यूनंतर युगांडाच्या ॲथलेटिक्स फेडरेशनने शोक देखील व्यक्त केला आहे. रेबेकाच्या आधी 2 महिला खेळाडूंची हत्या. रेबेकाच्या आधी आणखी 2 खेळाडूंची हत्या झाली होती. एग्नेस तिरोपा आणि डमारिस मुटुआ यांची हत्या झाली. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी त्याच्या निकटवर्तीयांनाही जबाबदार धरले होते. 2022 मध्ये सुवर्णपदक.
रेबेका चेप्टेगीचा जन्म 22 फेब्रुवारी 1991 रोजी युगांडा येथे झाला. रेबेका 2010 पासून रेसिंग करत आहे. रेबेकाने 2022 मध्ये थायलंडमधील चियांग माई येथे जागतिक माउंटन आणि ट्रेल रनिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डबल धमाका. अवनी लेखराने नेमबाजीत गोल्ड मेडल पटकावलं, मोना अग्रवालची ब्राझवर मोहोर. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी डबल धमाका केलाय. भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने दिमाखदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत शुक्रवारी दी 3-0 तिने दिमाखदार कामगिरी करत भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलं आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी डबल धमाका केलाय. भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने दिमाखदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत शुक्रवारी दी 3-0 तिने दिमाखदार कामगिरी करत भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलं आहे. याच स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने कांस्य पदक जिंकलं आहे. अवनी लेखरा आणि मोना अग्रवालच्या कामगिरीमुळे भारताचं ऑलिम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं आहे. दक्षिण कोरियाच्या ली युनरीने या स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले. अवनीने फायनलमध्ये 249.7 गुण मिळवत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अवनीने पॅरालिम्पिक 2020 मध्ये याच स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले होते. दरम्यान गोल्ड मेडल कायम राखण्यात तिला यश आलं आहे. दक्षिण कोरियाच्या ली युनरीने या स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले आहे. याशिवाय अवनीने टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये 50 रायफल 3 स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. अवनी लेखराने क्वालिफिकेशनमध्ये दुसऱ्या स्थानी जात अंतिम फेरी गाठली होती. गेल्या वर्षापासून उत्तम कामगिरी करत असलेल्या मोना अग्रवालनेही 5वे स्थान गाठ अंतिम फेरीत धडक मारली होती. गतवर्षी चॅम्पियन बनलेल्या अवनीने 625.8 स्कोर केला होता, त्यामुळे ती इरिना शेटनिक पासून मागे पडली होती. इरिनाने 627.5 एवढा स्कोर केला होता. आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत 2 वेळेस विश्वविजेत्या ठरलेल्या मोना अग्रवालने 623.1 स्कोर केला. अवनीने 3 वर्षापूर्वी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये SH1 मध्ये गोल्ड मेडल जिंकले होते, त्यामुळे तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत होता. कार अपघातात जखमी झाल्यानंतर अवनी सातत्याने व्हीलचेअरचा वापर करत होती. अपघातातून सावरत तिने पुन्हा एकदा गोल्ड मेडल पटकावण्याचा पराक्रम करून दाखवलाय. सुवर्णपदक जिंकणाऱ्या अरशद नदीमला राष्ट्रपतींकडून विशेष सन्मान. पाकिस्तानमधील सर्वोच्च पुरस्काराने गौरव. आता अरशद नदीमला पाकिस्तानमधील सर्वात मोठा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 संपून जवळपास 3 आठवडे उलटून गेले आहेत. परंतु पाकिस्तानसाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अरशद नदीमला अजूनही विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आता अरशद नदीमला पाकिस्तानमधील सर्वात मोठा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. अरशद नदीम सर्वोच्च नागरी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात अरशद नदीमला हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या हस्ते दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 13 ऑगस्ट रोजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अरशदला हिलाल-ए-इम्तियाज म्हणजे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. अरशद नदीमने 92.97 मीटर भालाफेक करून पाकिस्तानला सुवर्णपदक मिळवून दिले होते. या विजयासह त्याने पाकिस्तानचा तब्बल 4 दशकांपासून सुरू असलेला सुवर्णपदक जिंकण्याचा दुष्काळही संपवला. मोठ्या प्रमाणात भेटवस्तूंची भेट. 8 ऑगस्ट रोजी अरशद नदीमच्या ऐतिहासिक विजयानंतर त्याच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सुवर्णपदक जिंकण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी नदीमसाठी जेवणाचे आयोजन केले होते आणि 15 कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी इस्लामाबादमधील जिना स्टेडियमच्या आत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्याचे नाव अरशद नदीम असेल. याशिवाय पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी नदीमला पाकिस्तानी चलनातील 10 कोटी रुपये आणि एक होंडा सिविक कार भेट दिली. अरशद नदीमच्या संपत्तीत वाढ. मीडिया रिपोर्ट्सनुसार 9 ऑगस्ट 2024 पूर्वी म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी अरशद नदीमची एकूण संपत्ती फक्त 80 लाख रुपये होती. तसेच अरशद नदीमचे घर देखील मोडकळीस आले होते. एकेकाळी अरशदकडे नवीन भाला घेण्यासाठीही पैसे नव्हते, पण आता तो श्रीमंत झाला आहे. अरशद नदीमकडे आता 9 कार आणि 7 अपार्टमेंट असल्याचा दावा एका पाकिस्तानी व्यक्तीने सोशल मीडियावर केला आहे. तसेच अरशद नदीमकडे आता जवळपास 47 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अरशद नदीमने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अरशद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड सुवर्णपदक. अरशद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. अरशद नदीमने 92.97 मीटर फेक केली होती. त्याच्या या थ्रोची ऑलिम्पिक रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक पटकावले. अरशद नदीमचा संघर्षमय प्रवास. अरशद नदीमचा पॅरिस ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्यासाठी अरशद नदीमला कठोर मेहनत करावी लागली. त्याचे वडील मजुरी करतात. नदीमचा प्रशिक्षण देण्यासाठी पैसेही उपलब्ध व्हावेत यासाठी गावातील लोकांनी वर्गणी काढून रक्कम जमा केली.